मॅडम, मी ऑफिसला जाते हे इंग्रजीत कसे सांगायचे? खूप सोपं आहे बाळा. आय गो टू द ऑफिस म्हणजे मी ऑफिसला जाते. हे वाक्य कसे तयार झाले ते समजून घेऊया. आय म्हणजे मी. त्यानंतर जातेसाठी आपण गो या वर्बचे बेस फॉर्म घ्यायचे आहे. आय गो म्हणजे मी जाते. आता कुठे जाते ते सांगायचे आहे. आपल्याला ऑफिसला जाते असे सांगायचे असल्याने इथे आपण टू द ऑफिस घेतले आहे. आता आपले आय गो टू द ऑफिस हे पूर्ण वाक्य तयार झाले आहे. जर तुला नेहमीची सवय, नियमित कृती किंवा रोजच्या आयुष्यात वारंवार घडणारी गोष्ट सांगायची असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे. आता ही दोन उदाहरणे बघ. आय गो टू द ऑफिस एव्हरी डे म्हणजे मी दररोज ऑफिसला जाते. ही माझी नेहमीची सवय आहे. आय गो टू द ऑफिस बाय ट्रेन म्हणजे मी ट्रेनने ऑफिसला जाते. ही माझी नियमित कृती आहे. लक्षात ठेव, आय सोबत नेहमी वर्बचे बेस फॉर्म वापरायचे आहे. म्हणून आय गो टू द ऑफिस हे वाक्य बरोबर आहे आणि आय गोज टू द ऑफिस हे वाक्य चुकीचे आहे. कारण गोज मध्ये ईएस जोडलेले आहे. आय सोबत एस, ईएस किंवा आय एस लावलेले वर्ब वापरत नाही. आजचा हा छोटा नियम लक्षात ठेव. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मधील अशी अनेक वाक्ये तू अगदी सहज बोलू शकशील. अशा सोप्या इंग्रजीच्या व्हिडिओसाठी लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.